हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. समोर मी पाहिलं, मला वाईट वाटलं महाराज. अवघड आहे. म्हणून चांगलं जगा गड्या. चांगलं जगण्याकरता हे स्टेज आहे. कसं जगावं माणसानं, त्याच्याकरता हे स्टेज आपल्याकरता उपलब्ध आहे. या जगात एवढंच स्टेज आहे. म्हणून आजचं कीर्तन अगदी मन लावून ऐका, फ्रेश ऐका, म्हणजे आपल्याला कळेल. तुम्ही जर इथं शरीरानं असलात आणि मनानं जर इथे नसलात, काही फायदा नाही. ऐकताना कीर्तन काहीच फायदा नाही. म्हणून मन इथे ठेवा. थोडे आहे चित्त साह्य झाले या. परमार्थ थोडा आहे. परमार्थ थोडा करा, पण निका करा, म्हणजे चांगला करा. म्हणून आजचं कीर्तन तुम्ही जर मन लावून ऐकलं ना, तुम्हाला कीर्तन कळेल. तर बरीच लोक काय करतात, शरीरानं मनपात राहतात आणि मनानं कुठं बी राहतात. मांदाळाकर, कळतंय ना. फक्त शरीरानं इथं काही म्हणत असतील, गावाला पाणी द्यायचं, काही म्हणत असतील हरभरा पेरलाय, सुका लागलाय, काय सप्ता टायमार आलाय बो. मन विचित्र आहे महाराज. मनाची गती फार कठीण आहे. म्हणून म्हटलेलं आहे, मन के हारे हार है, मन के जीते जी, मन ही मिलावत राम सो, मन ही करत फजी. मन आहे, मनानं परमार्थ करा, मनानं कीर्तन ऐका, म्हणजे आपल्याला कळेल. म्हणून म्हटलेलं आहे, मन रे कृष्ण नाम कह लीजे, बाके बिहारे कह लीजे. मनाला परमार्थ शिकवलेला आहे, शरीराला नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून मन कुठे ठेवा, कीर्तनात ठेवा. तुम्ही जर मन कीर्तनात ठेवलं तर तुम्हाला अगदी मी फ्रेश कीर्तन देईल. आणि तुमचं का मन इथं नसेल ना, तुम्ही मलाच काय, माझ्या बापाला बी कीर्तन करायला लावलं, काही फरक पडणार नाही. हकीकत आहे. कारण मनाची साथ असेल तर सगळं काही होतं. तुम्हाला मी उदाहरण देईल. तुम्ही डॉक्टरकडे जाताना आजार झाल्यावर, घनसांगवीला तुम्हाला एखादा आजार झाला, सिंपल उदाहरण घ्या. तुम्ही कुठं गेलात, घनसांगवीला दवाखान्यात गेला. डॉक्टरला आजार सांगितला. डॉक्टर काय म्हणतात, ह्या गोळ्या घ्या आणि 3 टाइम ह्या गोळ्या काय करा, तुम्ही खा. पण त्या गोळ्या तुमच्या शरीरानं जर त्या गोळ्याला सपोर्ट केला तर तुम्हाला काय होईल, तुमचा आजार बरा होईल. जर त्या गोळ्या तुमच्या शरीरानं सूट केल्या नाही तर तुमचा आजार बरा होणार. तसं तुमचं शरीर इथं आहे, पण तो मन जर इथं नसेल तर काहीच पदरात पडणार नाही. विडाला विडाला म्हणून त्याला 1 तासभर, जास्त नाही 1च तास असं दाबून ठेवायचं. मला माहिती ते राहत नाही इथं, कारण इतकं सोपं नाही. ते चांगल्याच राहत नाही. आपलं काय इतकं सोपं आहे का ते? शास्त्रात सांगितलेलं आहे होय दांडगे महाराज. मनाची चंचलता सांगत असताना सांगितलेलं आहे, शास्त्रकार सांगतात, मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरो, मामधो मर्कटो मत्सो मकारा दस चंचला. मन किती चंचल आहे. 10 वस्तू जगात चंचल सांगितल्यात. 10 मकारा 10 चंचला. सगळ्यात 10वा नंबर आहे माशाचा, मत्सो, मासा. किती चंचल आहे मासा. तुम्ही पाण्यात धरून दाखवा बरं. तो पारधी काय करतो, जाळं लावतो, अडकतो तो मासा जाळ्यात, तेव्हा त्याला धरतो. त्याला म्हणा तो मासा आहे ना, असा पाण्यात धरून दाखव, शक्य नाही. इतका चंचल असतो तो मासा. त्याचा 10वा नंबर लागतो. 9वा नंबर आहे माकडाचा. माकड किती चंचल आहे माकड, तुम्हाला माहिती आहे का? ह्या झाडाहून त्या झाडावर, त्या झाडाहून त्या झाडावर. घरात जर एखादं पोरग शांत बसलं नाही तर बाप काय म्हणतो त्याला, अय माकडावर निघायला लागला, गबास. कशाची उपमा देतो त्याला?
माकडाची अर्थात त्याचा अर्थ असा आहे की माकड एका जागेवर बसत त्याला माकड म्हणतात. तसं मन इथं बसत नाही पण त्याला बसवायला लावा म्हणजे तुम्हाला कीर्तन काय होईल कळेल. नाही तर बऱ्याचदा काय होतं तुम्ही इथं बसता मन इथं नसतं मग लोक सकाळी म्हणतात काय कीर्तन झालं रातचं हे सगळं डोक्याहून गेलं. काय म्हणता तुम्ही ओ मांदाळकर काय म्हणता कीर्तन कुठून गेलं डोक्याहून. बरं झालं डोक्याहून म्हणतात बरं म्हणत नाही पाया खालून गेलं. तेवढं तरी आमचं बरे भाग्य आणखी चांगलं आहे. ती वेळ आणखी आली नाही. ही तुमची वेळ येणारच नाही फक्त तुम्ही मन इथं ठेवा. हा विडाला विडाला आनंद आहे म्हणून मांदाळकर मंडळीला विनंती आनंद आहे महाराज परमार्थात वाढ पाहिजे. आपण वाढ केली मला आल्यानंतर सांगितलं पण हे तरुण मित्रमंडळ महाराज थोडंसं सहभागी झालं. आनंदाची गोष्ट आहे. तरुण इकडं वळणं म्हणजे फार भाग्य आहे. सहसा वळत नाही इकडं पण चांगली गोष्ट आहे कारण याच्यामध्ये काय खऱ्या अर्थानं सोन्याला सुगंध आहे. तरुण इकडं वळणं म्हणजे सोन्याला सुगंध आहे महाराज. आज आम्हाला बऱ्याचदा असं होतं कीर्तन अनेक करतो आम्ही अनेक ठिकाणी. मी सकाळी कीर्तन करून आलो. खडकेश्वर आहे जवळ आहे बरं का आबा. खडकेश्वरला माझं सकाळी कीर्तन होतं. ते कीर्तन करून मी तुमच्या इकडे आलो. आम्ही बरेच कीर्तनं करतो रोज कीर्तनं करतो पण रोज कीर्तनं करत असताना नेमके फेट्यावाले आणि टोप्यावालेच आमच्या पुढे राहते. तरुण कुठं जातात काय माहिती पण आल्यानंतर ऐकायला मिळालं आनंद वाटला. महाराज पाहिजे गरज आहे या मातीकरता खऱ्या अर्थाने तरुणानं बरंचसं काही केलेलं आहे. असो मी तिकडे जास्त जात नाही म्हणून आपल्या सर्व मांदळातील तरुणांना मी धन्यवाद देतो की आपण असं केलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. हे फार गरजेचं आहे कारण आपल्या देशासाठी बघा एक भगतसिंग 23 वर्षामध्ये काय झाला देशाकरता त्यानं आपला प्राण दिलेला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे शहीद झाला. किती वर्ष होते त्याचं वय वयाच्या 23व्या वर्षी. मग आपल्या वयाच्या 23व्या वर्षाची पोरं कुठं जातात कुठं जातात ओ तरुण इथं आलं पाहिजे. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के यह देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. विठाला 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 हे गरजेचं आहे. असो मी तुम्हाला कशा करता सांगतो की चांगलं कीर्तन ऐका. मी तुम्हाला चांगलं कीर्तन देतोय. बघा अभंग तुमच्या समोर ठेवलेला आहे. अभंग अतिशय छान आहे. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये तुम्ही या ठिकाणी जो जन्माला आलात ना आल्यानंतर ज्याच्या करता आलात एक काम करा आपल्या जीवनाची एरझार संपवा. आपलं जीवन सफल होईल. आपल्या जीवनाची एरझार म्हणजे काय जन्म घेणं आणि मरणं हे संपवता येतं. संपवता येतं हो फार सोपं आहे. त्याच्याकरता महाराजांनी साधन सांगितलेलं आहे. तसा विचार केला तर फार कठीण आहे. ते इतकं सोपं नाही आहे जितकं आपण समजतो. चांगले चांगले याच्या पुढं हरलेत महाराज नाही जाता आलं. या जगात असा कोण आहे असा की त्याला मरावं लागत नाही सांगा तुम्ही. असा माणूसच नाही की ज्याला मरावं लागत नाही. प्रत्येकाला मरावं लागतं. प्रत्येकाला मरावं लागतं. उपजल्या पिंडा मरण सांगाते उपजल्या पिंडा मरण सांगाते उपजल्या पिंडा मरण सांगावी उपजल्या पिंडा मरण सांगावी मरते उपजती सवेती ते मरते उपजती सवेती ते 184 ती करा सुडवन 184 ती करा सुडवन म्हणून ते उपजती सवेती ते मरते उपजती सवेती ते 184 ती करा सुडवन 184 ती करा काय उपजल्या पिंडा मरण सांगाती. जे जन्मले असं म्हणतात जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. एखादं बाळ नुकतंच जरी जन्माला आलं नेमकं तेव्हापासून
काळाची त्याच्यावर टपक असते. जन्माला आलेल्या बाळापासून तो काळ काय करतो, सारखी त्याची वाट पाहतो. सारखी म्हणे हो, सारखी वाट पाहतो. घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे. अरे याला उचलायला किती अवकाश आणखी. कधी कधी वेळ संपतो, कधी याला मी उचलतो, असा तो काळ काय करतोय, सारखी वाट पाहतोय. काळे महाराज सारखी, कोणाला सोडत नाही तो, कोणालाच नाही. त्यानं कोणाला सोडलेलं नाही. महाराज काळाचा असं भयानक भयावक आहे. या काळानं चांगले चांगले मातीत घातले. काळापुढं कुणाचंच काही चालत नाही. या जगात असं एकच क्षेत्र आहे जिथं भ्रष्टाचार चालत नाही, ते म्हणजे यम. हे खातं असं आहे, इथे भ्रष्टाचार अजिबात चालत नाही. बाकी सगळ्या क्षेत्रात भ्रष्टाचार आहे. सगळ्या. थोडं काही झालं की लगे उठाव होतो. आता तर मोर्चेच निघाले. काही झालं की यांचा मोर्चा. आपल्या सर्वांना माहिती, लोक हुशार झाले. लोक फार हुशार झाले. आता काही झालं की मोर्चा. प्रत्येक संघटना झाली, प्रत्येक ठिकाणी संघटना झाल्या, मोर्चे निघा लागले, लोकाला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. मला सांगायचंय, भ्रष्टाचार प्रत्येक क्षेत्रानं झाला, प्रत्येक. पण यमानं आणखी भ्रष्टाचार केलेला नाही. तो आणखी प्रामाणिक आहे. मला वाटतं यमानं जर भ्रष्टाचार सुरू केला, मारा टेबला खालून काही, बाकी सगळीकडे चालतं की नाही. एखादा पोरगा MBBS ला लागायचा असला, अर्धा मार्क 1 मार्क कमी पडला, पैशाची पार्टी असते, ओळखी असतात, वशिका असतो, काहीतरी करा साहेब पण लावा एवढा, नाही नाही जमत नाही, मग टेबला खालून तिथून सगळं जमतं. म्हणजे सगळ्या ठिकाणी वशिका चालतो, भ्रष्टाचार चालतो, पण यमापुढे चालत नाही. कारण या यमानं प्रमोद महाजनला घातलं. उदाहरण देईल मी आपल्याला. मुंडे साहेबाला घातलं. चांगले चांगले आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या सर्वांना माहिती, दिग्गज बाळासाहेब ठाकरे. काही चाललं तिथं यांचं? तिथे कोणाचं चालत नाही, कोणाचं चालत नाही. जर चाललं असतं तर गरीबच मेले असते, श्रीमंत तसेच राहिले असते. असं कधी होत नाही. म्हणून कोरोनामध्ये कोण गेलं जास्त? तुमच्याकडे होता का? ते म्हणतो नव्हता ना. विठाला विठाला विठाला. महाराज असं गाव सुना नाहीये, असं घर सुना नाहीये की जिथं कोरोना नव्हता. आपल्या सर्वांना माहिती किती भयानक बिमारी आहे ती, किती भयानक आहे. मला सांगा, तेव्हा सुद्धा त्या काळानं कोणाला सोडलं नाही, कोणालाच नाही. काळाची एवढी पडेल बाजा, वा. काळाची एवढी पडेल बाजा, काळाची एवढी पडेल बाजा, काळाची एवढी पडेल बाजा. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप. काळाची
अगदी प्रमाणात. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. त्यानं का झडप घातली कुणाला सोडता येते, कोणालाच. या काळानं आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक आहे, कोणाला सोडलेलं नाही, कोणालाच नाही म्हणे, कोणालाच नाही. मग या जगात सज्जनांनो काळानं कोणाला सोडलं नाही, कोणाला सोडलं नाही असा माणूस नाही ज्याला काळाच्या पुढं कोणाचं काहीच चालत नाही. मग त्याच्या का तावडीत एकदा गेलं, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. नाही त्या यमासी करुणा, त्याला मात्र करुणा नाही, तो कोणाला सोडत नाही. मग महाराज कोणालाच नाही. या मृत्यूलोकात जो जन्माला आलाय 5 जन्मापासून म्हाताऱ्यापर्यंत, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत त्यानं कोणाला सोडलेलं नाही, कोणालाच नाही. पण महाराज म्हणतात असा तो काळ, त्या काळानं कोणाला आतापर्यंत सोडलं नाही. पैशावाला असू द्या, तिथं कोणाचं काही चालत नाही. बघा महाराज किती भयानक कोरोनामध्ये आपण पाहिलं, त्याचे ज्वलंत उदाहरण आपण पाहिले की बऱ्याच माणसाच्या मातीला काही पोरं सुद्धा गेले नाही. हे आपण लाईव्ह पाहिलं. महाराज आमच्या इकडं एका बापाची अशी त्या कोरोनामध्ये डेथ झाली. झाल्याच्या नंतर स्वतःची लेक नाही आली, कारण त्याला भरपूर स्पीड होती, त्याची भरपूर टक्के त्याला होता. मला सांगायचा मुद्दा असा आहे, भरपूर पैसा असू द्या, कितीही पैसा असू द्या, पण त्या ठिकाणी काळाच्या पुढं काही चालत नाही. याचा अर्थ असा आहे काळ कोणाला सोडत नाही म्हणे, कोणाला सोडत नाही. पण महाराज म्हणतात या जगामध्ये त्यांनी मात्र काळावर मात केली. कोणी? ज्या संतांनी ज्या काळाने कोणाला सोडलं नाही, पैशावला असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, कोणीही असू द्या, तो काळ कोणाला सोडत नाही. पण त्या काळावर संतांनी मात केली आणि या जीवनाची येरझार संपवली. अभंगाचं 2रं चरण. त्याची झार, त्याची सरली धार, त्यांची सरल धार, त्यांची सरल धार, त्याची सरली धार, त्यांची सरली धार, त्यांची सरल धार, त्यांची सरल धार. त्यांची सरली धार झाला संपला व्यापार, त्यांची सरली धार झाला संपला व्यापार, झाला संपला व्यापार, त्याची सरली धार, जय हो. सरली धार, ती सरल धार, त्यांची सरल वा मते महाराज गोड. त्यांची सरली एरझार, झाला सफल व्यापार. अगदी छान प्रमाण, सगळ्यांची साथ आहे. गोड पकवत होता काळे महाराज. म्हणून महाराज म्हणतात ऐका की त्यांची सरली एरझार, त्यांनी आपल्या जीवनाची एरझार संपवली. त्यांनी म्हणजे कोणी? प्रश्न आहे. त्यांनी म्हणजे कोणी? ऐका मी सांगेल तुम्हाला. या जगामध्ये कोणी कोणी एरझार संपवली, कोणी कोणी काळावर मात केली. तुम्हाला पहिलं उदाहरण देईल. बघा ध्रुवबाळ. या ध्रुवबाळानं काय केलं? ऐका ना, मांदळकर कीर्तन आहे का काय? त्या ध्रुवाचं वय किती होतं? 5 वर्षाचं. ऐका बरं, म्हणजे आपल्याला कळेल किती वय होतं त्याचं. भागवतात वर्णन आहे. 5 वर्षाचं बाळ ध्रुव, त्याला काही कळत नव्हतं. फक्त घरामध्ये काय झाला, त्याला पश्चाताप झाला. त्याला 2 आई होत्या, सावत्र आई आणि एक सख्खी आई. 2 आई होत्या. 2 आई असल्या कारणानं त्याची जी सावत्र आई होती, बापाच्या मांडीवर तो ध्रुव 5 वर्षाचं पोरगं हो, बापाच्या मांडीवर बसण्याकरता गेलं. ऐका बरं, बापाच्या सावत्र आईनं त्याला उठवलं. हे उठ म्हणे, या मांडीवर बसण्याचा अधिकार नाहीये तुझा. ते म्हणतो आई का? मी यांचा मुलगा नाही. म्हणे तू यांचा मुलगा आहे, पण तू माझा मुलगा नाही.
5 वर्षाचं पोरग काय कळतंय त्याला? 5 वर्षाच्या पोराला ती सावत्राई काय म्हणते, तू यांचा मुलगा आहेस पण माझा नाही, तू माझ्या पोटी जन्म घेतला नाही, तुला जर या मांडीवर बसायचं असेल ना तर तू भगवंताला प्राप्त कर, भगवंताला वर माग, माझ्या पोटी जेव्हा तू जन्म घेशील ना तेव्हा या मांडीवर बसण्याचा तुझा अधिकार असेल. कोण म्हणतंय? ती सावत्राई. महाराज 5 वर्षाचं पोरग काय कळतंय त्याला? अनुताप झाला त्याला, अनुताप. त्या पोरानं रात्री घर सोडलं, जंगलाच्या दिशेनं ते पोरग निघालं. 5 वर्षाचं बाळ ध्रुव जंगलाचा रस्ता धरला आणि देवाला भेटायचं म्हणे. कोणाला? ऐकताय ना तुम्ही? देवाला. 5 वर्षाचं पोरग. कुठे देव राहतो माहिती नाही, कशानं मिळेल हेही माहिती नाही, फक्त त्याला भेटायचंय. जंगलाच्या दिशेनं तो ध्रुव निघाला. 5 वर्षाचं पोरग जंगलाच्या दिशेनं निघत आहे. नारद मध्ये भेटले आणि नारदाने त्या पोराला पाहिलं. म्हणे, हे ध्रुवा, अरे कुठं चालला? नाही म्हणे, देवाला भेटायचं. देवाला? अरे वेडायस का? देवाला भेटा करता काय? ह्या वयात भेटत असतं का देवाला? अरे हे वय 5 वर्षाचं वय तुझं. या वयामध्ये विटूदांडू खेळावा, सुरपारा खेळाव्या, कबड्डी खेळावी, खो खो खेळावा, नाही जमलं तर पबजी गेम खेळावा. नाही काही जमलं हे तर जमेल पोराला. आता कबड्डी खो खो आहे, जुनं झालं म्हणे, हे लय जुनं झालं. आता नवीन नवीन व्हरायटी आली, नवीन नवीन खेळ आले. त्यानं पोरं हँग व्हायला लागले, भीत आंधळे व्हायला लागले. 5 वर्षाच्या पोराला चष्मा एवढ्याला काचाचा. किती किती अवघड आहे महाराज. नारद म्हणतात, हे ध्रुवा, अरे घरी जा. ह्या वयात कुठे देवाला भेटत असतात का? देवाला भेटायचं वय कोणचं आहे? 60, 70, 80. तिथून पुढे देवाला सगळं करून घ्यायचं आणि मग कानानं ऐकून येत, तोंडात दात नसते, डोळ्यानं दिसत नाही, मग चला म्हणे आता हरी हरी करा. आता होत असतं ते. मला तरणा भाग्यवंत नटे हरी. अरे इथं तरुण लागतो, तरुण. कोणाचं काम आहे का? नाही. पण त्या ध्रुवाला नारद समजावून सांगतात, हे बाळा, अरे घरी जा. ह्या वयात भगवंताला भेटत नसतात, घरी जा. खेळाचं वय, अरे तुझं खाण्याचं वय आहे, बागडाचं वय आहे, घरी जा. इथे येऊ नको, जा घरी, नंतर देवाला भेट. तो म्हणतो, नाही, देवाला भेटल्याशिवाय जाणारच नाही. विश्वास होता त्याच्या मनामध्ये. नाही म्हणे, देवालाच भेटणार, तसं जाणार नाही. त्या नारदाने त्याला ठोकलं, पाहिलं कच्च आहे का पक्क आहे. काय काय मेला जातात ना गाडगे घ्यायला, मटका, उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिण्याकरता. 100 रुपयाचं गाडगं असतं ते, पण 100 वेळा वाजून पाहतात भाजलेलं आहे का, पाणी गळणार तर नाही, पाणी गार तर होईल ना. 100 रुपयाचं गाडगं घ्यायला 100 वेळा त्याला वाजून पाहतात, कच्च आहे का पक्क आहे. तसं नारदानं त्या ध्रुवाला वाजवलं. कच्च आहे का पक्का आहे. शेवटी नारदाचा विश्वास झाला आणि नारद म्हणतात, हे ध्रुवा, काळजी करू नको, मी तुझी परीक्षा घेतली, तू माझ्या परीक्षेस पास झाला, काळजी करू नको. अरे देवाचा पत्ता मी देतो तुला. कुठे राहतो देव मी सांगतो तुला. आणि ध्रुवानं, त्या ध्रुवाला नारदानं बोध दिला. महाराज भागवतात वर्णन आहे, नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च. गुड वर्णन आहे. त्या ध्रुवाला नारदानं 12 अक्षरी मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय 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 मेरो नंदनंदनाय नंदनंदनाय मेरो रामचंद्राय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सुंदर असा बोध त्या ध्रुवाला कोणी दिला? त्या नारदानं दिला. पण इकडं ऐका ना, जेव्हा तो ध्रुव असं 12 अक्षरी मंत्राचा जप करत आहे, जप करत त्यानं सुंदर त्या ध्रुवानं त्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. सज्जनांनो ऐका, मांडी घातली त्या ध्रुवानं आणि जप करायला लागला. पहिला महिना झाला, 1 महिना झाला, पण देव भेटेना. जप मात्र चालू आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. पण
जप चालू आहे. पहिला महिना पूर्ण झाला, देव भेटेना, ध्रुव काही ऐकेना. ध्रुव म्हणतोय देवाला भेटल्याशिवाय राहणार नाही. पहिला महिना पूर्ण झाला, देव भेटत नाही. दुसरा महिना चालू झाला, देव काही भेटेना. जप चालू आहे, ओम नमो भगवते वासुदेवा. दुसरा महिना पूर्ण झाला, देव भेटेना. तिसरा महिना लागला, चौथा महिना, पाचवा महिना, सहावा महिना पूर्ण झाला, तरी सुद्धा देव भेटेना. 5 वर्षाच्या पोराला राग आला आणि 5 वर्षाच्या त्या ध्रुवानं श्वासावरच विजय मिळवला महाराज. श्वास आपण जो घेतो ना, घेतो आणि सोडतो, त्याच्यावर विजय मिळवला. श्वासावरच विजय मिळवला. सगळ्यांची दमकोंडी झाली, कोणाला श्वास घेता येईना. इंद्र लोका सगळीकडे हाहाकार झाला. इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर हा त्याला म्हणतो, अरे श्वास घेता येत नाही. तो म्हणतो मलाही तसं होतंय. अरे काय झालं? श्वास घेता येत नाही. अरे ऑक्सिजन घेता येत नाही. झालं काय? सगळेजण इंद्राकडे गेले. ऐका बरं, कोणाकडं? इंद्रदेवाकडं. इंद्राला म्हणतात, अहो राजे स्वामी काहीतरी करा, श्वास घेता येत नाही. इंद्र म्हणतात, अरे वेडेत का, काळजी करू नका, मलाही तसंच होतंय, चला ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं, अहो काहीतरी करा, श्वास घेता येत नाही, मरतोल आपण. ब्रह्मदेव म्हणतात, काळजी करू नका, तुमचं तसं आहे तसं माझं आहे, चला विष्णूकडे. विष्णूकडे जातात आणि विष्णूला म्हणतात, अहो काहीतरी करा, श्वास घेता येत नाही, त्रास व्हायला लागला, काहीतरी करा. ते म्हणतात, काळजी करू नका, माझा छोटासा भक्त आहे, ध्रुव आहे, त्यानं श्वासावर विजय मिळवला. आत्ता जातो आणि त्याला दर्शन देतो. स्वतः जगाचा बाप त्या ध्रुवाकडे येतो आणि त्या ध्रुवाकडे येऊन स्वतः त्याला आपला शंख त्याच्या डाव्या गालाला लावतो आणि डाव्या गालाला लावल्यानंतर त्या ध्रुवाला वेद वेदांताचं ज्ञान होतं. योंत प्रविश्य मवाच इमाम प्रसुप्ताम. सुंदर भागवतात त्याचं वर्णन आहे. इतका सुंदर वेद वेदांताचं ज्ञान त्या ध्रुवाला झालं. त्या ध्रुवानं जगाच्या बापाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर ऐका ना, तो ध्रुव तिथून घरी आला. त्यानं अनेक वर्ष राज्य केलं आणि जेव्हा तो जाणार, ऐका, जाणार ना, मृत्यूलोकून जेव्हा तो वर जाणार, हा माझा इथं विषय त्याकरता बोलतो मी, ऐका. जेव्हा तो जाणार, ही लोकांची यात्रा संपून जेव्हा तो ध्रुव जात होता, जात असताना तो काळ त्या ध्रुवाकडे आला. ध्रुवा, मला सोडून जाता येणार नाही, तुम्हाला यावंच लागेल माझ्यासोबत, काळ आहे मी, काळ. पण ते ध्रुव होता. ध्रुवन तो काळा, ये इकडे. कोणाला म्हणतोय ध्रुव? काळाला. जो यम, त्या यमाला सगळेजण घाबरतात. त्या यमाला त्या 5 वर्षाच्या बाळानं जवळ बोलवलं, खाली वाक म्हणे. त्या काळाला खाली वाकवलं आणि त्या ध्रुवानं त्या काळाच्या डोक्यावर पाय दिला. काळ खाय आम्ही माथा वा वा वा. दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. माता दिला पाया आम्ही माता, हा जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. 5 वर्षाचं पोरग ते ध्रुव, त्या यमाच्या डोक्यावर त्यानं पाय दिला आणि पाय देऊन ध्रुव वरती आजही ध्रुव तारा आढळ आढळ पद त्या ध्रुवानं घेतलं. आढळपती बाळ बैसाविला ध्रुवा शिराचा वा, वा. सागर उपमन्यू, हा शिराचा सागर उपमन्यू. आढळपती बाळ बैसाविला ध्रुवा शिराचा सागर उपमन्या, शिराचा सागर उपमन्या. वा मते महाराज, प्रमाण अगदी प्रमाणात फिट. तेव्हा त्या प्रमाणाची काय असते? शोभा असते, आनंद त्याच्यात आहे. हां, पण हे इतकं बी सोपं नाही तुम्ही जितकं समजता. अवघड असतं महाराजा. याच्याकरता भरपूर पाठा करावा लागतो, भरपूर याच्यामध्ये साधना करावी लागते, तेव्हा होतंय. काळे महाराज खोटं सांगत नाही. मी संस्थेत शिकायला असताना अगोदर नवले महाराजांकडे होतो. मी पखवात अगोदर शिकायचो, पण मी एका बोलामुळं पखवात सोडलेला आहे. तो बोल मी तुम्हाला सांगेल. धा तिट धा धिट ताक तिट ता तिटका गदी गण, धा तिट धा धिट ताक तिट ता तिटका गदी गण. ते मला ते तिटका गदी येत नसायचे म्हणे, नको आपल्याला हे शिकायला. तुम्हाला वाटतं सोपं आहे ते, इतकं सोपं नाही.
मी शेवटी आमचे महाराज फार अवघड आहेत महाराज. सुंदर ज्यांच्या आम्हाला जीवनामध्ये खरी दिशा ज्यांनी दाखवली, खरंच आदरणीय त्यागमूर्ती रखमाजी महाराज नवले, प्रासादिक वारकरी शिक्षण संस्था पैठण. महाराजांच्या ते बोल घेत होतो मी. मला पखवताची पाहिजे तशी पहिली वेळी आवड नव्हती, पण त्यांचा विषय असा असायचा, ते म्हणायचे माझा विद्यार्थी असा चौकोपरी असावा, तर कोणत्या बी खांदी घातला ना त्यानं वडील पाहिजे, हे त्यांचं पहिल्यापासून स्वप्न असायचं. ते बोल मला येत नव्हता, पण ते बोल शेवटी मला 15 दिवस मी प्रॅक्टिस केली, पण ते तिटकात गदेनं काही जमलं नाही, मला नाही आलं ते. शेवटी कद्र मी ते पखवाज शिकायचा सोडून दिला. इतकं सोपं आहे ते, अवघड आहे महाराज. त्याच्यातून बोल काढणं इतकं सोपं नाही. तुम्हाला वाटतं सोपं आहे, बऱ्याच लोकांचा असा भ्रम आहे की आपलं फार सोपं आहे. त्यांना म्हणा येऊन बघा मग कळतं. काय काय लोक म्हणतात हा तुमचं काय हो महाराज, कंबर बांधलं की सुरू, इतकं सोपं असतं वय, तू येऊन बघ बरं. अहो काय काय लोक आभार प्रदर्शन देतात ना, आभार शेवटचे, होय दांडगे महाराज आभार, म्हणजे कीर्तन झाल्यानंतर सांगतात ना शेवटी आजचे कीर्तन, 2 मिनिटं लोकांना बोलतात नाही व्यवस्थित, 2 मिनिटं. एका गावात मी कीर्तनाला गेलतो, कुठं सांगत नाही, लातूर साईडला ते औसा म्हणून गाव आहे, तालुका, असा थोडा ग्रामीण भाग होता. कीर्तन झालं, काळे महाराज कीर्तन झालं ना, असं ते शेवट म्हणे, त्यांचा आवाज वेगळा असतो. आजचे कीर्तनकार आडीचा आवाज, भागवत महाराज काळबंडे, त्यांनी चांगलं कीर्तन केलं, मंडळ त्यांचा आभारी आहे, सुंदर कीर्तन केलं, चांगला मंडप होता, बोललो ते असं 2-4 शब्द चांगले. एका बाजूनं महिला बसलेल्या होत्या, एका बाजूनं बाया बसलेल्या होत्या, हुकलन ते बोलता बोलता एका मिनिटात विठाला विठाला इतकं बी सोपं नाही महाराज, कठीण असतं, साधना करावी लागते, खरी गोष्ट आहे, अगदी खरं आहे. असं म्हणतात ना, चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. नाचण्याकरता, ब्रह्मपदी नाचण्याकरता अगोदर फार पापड बेलावी लागतात, हे मला सांगायचं. असो, छान मते महाराजांनी प्रमाण दिलं की ध्रुव बाळ हा आढळपदी बैसवला. मला सांगा, तो ध्रुव काळाला त्यानं काय केलं, काल गुलाम सलाम करी तो कया घरी राबतशे. मला अनेक उदाहरण तुम्हाला देईल. जो काळ, ज्या काळानं कोणाला सोडलं नाही, पण त्या काळावर ध्रुवानं काय केली, मात केली, त्या काळावर विजय मिळवला, म्हणून त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. पण काळाला त्यांनी जिंकलं महाराज, हे आम्हाला कळालं. तुम्ही सांगताय काळावर त्यांनी विजय प्राप्त केला, मान्य आहे, पण कशानं केला, असं काय केलं की काळावर ज्यांनी मात केली. अभंगाचं पहिलं चरण. 60 विला रे 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 60 विला साठविला हारी 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 साठविला साठविला हारी साठविला साठविला हारी 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 साठविला
साधन आहे म्हणे त्यांनी आपल्या जीवनाची एरझार संपवली पण काय साधन म्हणे साठविला हरी जी हे हृदय मंदिरी काने साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये काय केला तर तो भगवान साठवला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला त्या जनाबाईनं काय केला तो भगवान हृदयात साठवला सावता महाराजांनी काय केला तो भगवान हृदयामध्ये साठवला साठविला दाता त्रैलोक्याचा तो त्रैलोक्याचा भगवान आपल्या हृदयामध्ये त्यांनी काय केला साठवला आणि तो भगवान साठवल्यामुळं त्यांच्या जीवनाची एरधार काय झाली तर संपली हे त्याचं कारण आहे विढाला विढाला म्हणून सज्जनांनो ऐका मांदाळकर मंडळी भगवंताला आपण साठवलं पाहिजे त्या भगवंताला अळवलं पाहिजे कोई कहियो रे प्रभु आवन की प्रभु भावन की आवन की प्रभु भावन की कोई कहियो रे प्रभु आवन की कोई कहियो रे प्रभु आवन की मस्त त्या भगवंत कोणी सांगा या गोविंदाचे शुद्धे होता लपाला म्हणजे किती सुंदर वर्णन आहे की त्या असं त्या अशा पद्धतीनं त्या भगवंताला आळवलं पाहिजे याचा अर्थ आहे साठवलं पाहिजे पण आपण असं खरंच साठवतो का असं आपण त्या भगवंताला साठवत नाही म्हणून आपल्या जीवनाची एरझार संपत नाही साठवलं पाहिजे अनेकाने या भगवंताला साठवलेलं आहे महाराज म्हणून पण आपण भगवंताला साठवत नाही आपण या संसाराला साठवतो मी सांगत नाही भागवतकार सांगतात करिष्यामि 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 इति चिंतयेत् मरिष्यामि 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 इति विस्मृतम् माणूस या जगामध्ये करण्यामध्ये इतका व्यस्त मी अनेकदा सांगत असतो अनेकदा इतका व्यस्त असतो की त्यालाही कळत नाही हा हे करायचं ते करायचं ते करायचं ते करायचं हा हे झालं की ते करायचं हा बंगला झाला की तो बंगला झाला की ती गाडी झाली की तो बंगला झाला की तो फ्लॅट घातला की तो प्लॉट काय 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 माणूस करतो पण हे सगळं करण्यामध्ये मला एक दिवस मरायचं हे तो विसरूनच जातो याचा अर्थ असा आपण भगवंताला साठवत नाही मला हे सांगायचं आपलं साठवणं प्रपंचाकरता असतं म्हणून सज्जनांनो ऐका साठवा काय महाराज लोक मुलाचं इतकं चिंतन करतात केलं पाहिजे मान्य आहे संसार करा महाराज संसार करायला विरोध नाहीये तुझा पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवीराने जाओ लांडुनी सरिता आकाशी आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोनी सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा काय धन कमवायला विरोध नाही भरपूर कमवा त्याच्याकरताच दिलं आपल्याला सगळं तुझा पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने अरे सामर्थ्यवान हो पुरुषार्थ कर धन कमवणं पुरुषार्थ आहे पैसा कुणाकडून कमवला जात नाही फक्त ज्याला कमवता येत नाही ना ते जळतं जळू नाही बऱ्याच गाड्यावर लिहिलेलं असतं जळू नको बरोबरी कर
माणसानं जळू नये, बरोबरी करावी. हा? याला एका थैलीला 10 क्विंटलचं ॲव्हरेज आलं ना, तू 15 काढ ना. पण ते 15 काढीत नाही, पण त्याचं ऐकून याला झोप येत नाही. उलटच गणित आहे. असं नाही करावं माणसानं. अरे त्यानं 10 क्विंटल काढला, तू 80 मजल मार, 20 काढ ना. तुला थांबवलंय कोणी? करविहार सामर्थ्या. अरे पुरुषार्थ कर, कर्म कर, चांगले कष्ट कर ना. जास्त काढ, जळू तू कशाला? लोक जळतात विनाकारण. जळक्या स्वभावाचे भरपूर लोक असतात, आपल्याला आवडत नाही ते, अजिबात नाही. जळू नये. माणसानं काय करावं? कर्म करावं. असं 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 करावं. अरे याच्यापेक्षा जास्तच कमवून दाखव, दिलंय त्याच्याकरता. पण काही काही लोक करायचं काही नाही, पण उगं आशा ठेवायची कोणावर बी. त्यानं मला द्यावं, यानं मला द्यावं. का पेंड आहे का ती? काही काही लोक असे आहेत महाराज, त्यांना असं वाटतं बरं का काळे महाराज, सासरवाडी कोण दरवर्षी काही ना काही येत राहू. महाराज आपला भारत देश आहे, बरं आहे, चांगलं आहे महाराज. अरे जग फिरा, भारत सोडून बघा किती अवघड आहे इतर देशामध्ये. भारताची संस्कृती फार छान आहे महाराज, फार छान आहे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषिकांचे, हा चंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे. हा चंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे. आणखी आपला देश फार छान आहे, फार छान आहे. अरे त्या सासऱ्यानं एकुलती एक पोरगी तुला दिली, तर आताच्या फोडाप्रमाणे त्यानं जपली, लहानची मोठी केली, तुझ्या हवली करून दिली. आणखी काय द्यावं त्यानं? कशा करता दिली तुला? आता ती बी द्याय ना. तुमच्याकडे कसं आहे? अ मांदळाकर, कस काय? बरं आहे का? बेजार आहेत पोराचे बाप. अवघड आहे, फार अवघड चाललंय सध्या. आता लग्नाचं वय बी वाढलं. पूर्वीचे लग्न 22व्या वर्षी होती पोराची, 22, 24 म्हणजे लग्नाला पोरगा आला बा. आता माहिती काळे महाराज आमच्याकडे कसं आहे? आमच्याकडे बरं का, आमच्याकडे आता पोराचं वय वाढलेलं 30, 35, 40 म्हणजे लग्नाला आलाय बा. विठ्ठल तुमच्याकडे असंच आहे का? काही बदल? परिणाम कशाचा आहे? आपलाच परिणाम आहे. केले कर्म झाले, चेची भोगा आले. आपण पेरलेलं उगणार होय आबा? उगणार की नाही? पेरताना गहू पेरायचे का हुलगे पेरायचे? गुन्हा जातात आहे आपल्या. पेरताना हुलगे पेरतो आणि आशा गावाची करतो. बापान ठेवले का? अरे गहू पाहिजे असेल तर गहू पेर ना. हुलगे पेरतो आणि गहू यावे म्हणतो, कशी येतील? चांगल्या कर्माची फळं चांगली असतात, वाईट कर्माची फळं नेहमी वाईटच असतात महाराज. वाईटच राहणार. विडाला विडाला. म्हणून जळू नये माणसानं, कर्म करावं, पुरुषार्थ करावा. पण काही काही माणसं फार विचित्र असतात. ले आशाखोर, ले आशा त्यांना, कोणाकोणा यायचीच आशा. याच्या घराहून कावळा जाऊन देत नाही, दुसऱ्या कोण काही बी येऊ द्या म्हणतो. काय काय तर आशे पोर आहेत, ते सासरवाडीला जर गेले ना 2-4 दिवस येतच नाही. भ्राजिष्णुर भोजनम भोक्ता सहिष्णुर जगदादिजः. चांगला भेद भेटतो म्हणे, भेटते की नाही? बरं, नुसता येत नाही, 2-4 दिवस टचून खातो. येताना त्याला माहिती आपल्याला काही सासरा खाली हाताने येऊ देणार नाही. काय नाही काही सोबत जावा पुरीला घेऊन. हे पुरी तांदूळने कोठ्याचे आलेले आहेत भरपूर. तांदूळाला काही रेल चले सध्या, इतके तांदूळ आहे.
त्या दुकानदाराची मजा झाली महाराज. आमच्या गावात लोक काय करतात, ते तांदूळ घेतात आणि किराणा दुकानदार तुमच्या गावात येतात का, त्या किराणा दुकानदाराला विकत देतात 12 रुपये किलो, त्याच्याकडून किराणा घेतात. आपण का कमी भारी आहे का महाराज? प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार आहे, प्रत्येक. बघा गेल्या वर्षी कांदा 80 रुपये किलो गेला की नाही? यंदा कमी आहे, पण गेल्या वर्षी गेला. मग इतका महागडा कांदा होता तरी सासऱ्याने एक गोणी कांदा द्याला. किती? एक गोणी. याला उचलली नाही ती गोणी, कशी तरी आणली मांदाळ्यामध्ये यानं. गप बसाव ना मग यानं. 2-4 दिवस गेले, त्यांचं काहीतरी झालं होतं, तुम्ही बायकोमध्ये आणि त्या दोघांमध्ये बोलता होता. ते बोललो ना, काय तरी दिलं, देऊन एक गोणी कांदा तर द्याला. मग कितीक द्यायचा? नाही, जळू नये. तुझा पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने. अरे पुरुषार्थ कर, कर्म कर आणि कर्म करून या काळाला जिंकव. विठाला विठाला म्हणून आळवलं पाहिजे सज्जनांनो. कधीतरी त्या भगवंताला साठवलंय. तुम्हाला माहिती आहे का, ती जना भगवंताला आळवायची महाराज, गौऱ्या थापायची. ऐका, गौऱ्या थापता थापता ती जनाबाई काय म्हणायची? श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. किती सुंदर आहे. साठवणं फार सोपं आहे. गौऱ्या थापता थापता, भाकरी करता करता, जात वळता वळता ती येई ग काना ये मे दळीन एकली दळिता शिनले हात लावी वहिली. येई वो कान्हा ये मे दळीन येई वो कान्हा ये मे दळीन काय म्हणायची ती जना? त्या भगवंताला आळवायची. असं आळवलं पाहिजे. बाळाला झोका देता देता ह्या गोष्टी करता येतात, अगदी सोप्या आहे, पण आपण असं करत नाही. केलं पाहिजे. त्या भगवंताला आळवलं पाहिजे, पण आपण भगवंताला आळवत नाही, म्हणून आपल्याला तो भेटत नाही. त्याला आळवलं पाहिजे. आपण संसारात जास्त व्यस्त राहतो महाराज. आपल्या मुलामध्ये, बाळामध्ये, लेकरामध्ये पाहिजे, मला असं म्हणायचं नाही आहे, पण इतकं त्यांच्यात आसक्त होऊ नये. आपल्याला कोरोनानं झटका दाखवला की नाही, आता तरी सावध झालं पाहिजे ना. आपल्यासोबत कोण येणार आहे? कोण येणार आहे बा? कोण येणार आहे? शास्त्र सांगतंय की कोणी सोबत नाही. धनाने भूमौ पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वार जन स्मशान देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवा एका. कोणी सोबत नाही. पन्नीमध्ये दिसत सौदानाचा चेहरा कोणाचा, आपलं आहे का दुसरं हे बी कळत नव्हतं. त्या कोरोनामध्ये तोंडच दाखवत नव्हते. मी किती आपल्यासमोर उदाहरण आहे महाराज. इतकं त्याच्यात मला असं म्हणायचं नाही की तुम्ही सगळं सोडा पंढरपूरला निघून जा, असं माझं मत नाही. करा, पण आसक्ती ठेवू नका. काही काही लोक इतके आसक्त राहतात महाराज. जास्त जर विचार केला तर महिला आपल्या नातवामध्ये, पोरांमध्ये फार आसक्त राहतात. नका राहू, अजिबात राहू नका. आम्हाला असं अनेकदा अनुभव येतो महाराज. एका ठिकाणी आमचे बालाजी महाराज आहेत ना तिथं, आम्ही एकदा कार्यक्रमाला चाललो होतो बरं का. काळे महाराज कार्यक्रमाला जात असताना आता कार्यक्रमाला गेला, लोक बोलवतात चहा घ्यायला. एका आईनं आम्हाला चहा घ्यायला बोलवलं. म्हणजे महाराज चला चहा घ्यायला. म्हणलं चला वा, बोलवलं प्रेमानं जाऊ. चहा घ्यायला गेलो. चहा घ्यायला गेल्यानंतर जवळच घर होतं त्या आईचं. जवळ गेलो, तिथे गेलो. ते म्हणते ते आमचं घर आहे, चला महाराज. घराच्या जवळ गेलो. आता खेड्यागावात प्रत्येक घराला वटे असतात. शहराने नसतं ते, खेड्याने असे वटे असतात. ते वटा होता. उन्हाळ्याचं थंडीचे दिवस होते, सकाळचं ऊन पडलेलं होतं आणि त्या बाईचं एकुलते एक पोरगं त्या वाट्यावर बसलेलं होतं. आम्ही असं घरात जाणार तेवढ्यात ते पोरगं बाहेर बसलेलं होतं आणि ती आई म्हणते, महाराज बघा ना माझा सोन्या किती छान आहे. म्हटलं चांगला आहे. सोन्या होता तो सोन्या असा होता, त्याच्या नाकातून सुंदर असा शेंबूड बाहेर येत होता. असा तो शेंबूड असा दोन्ही त्या नाकातून शेंबूड वाटातून असा तोंडात एंट्री करत होता. तोंडात म्हणलं रे बाप हा सोन्या. हा ते पाहायला म्हणलं चांगलं आहे. आता आपल्याला चहा घ्यायचा होता आम्हाला. चांगलं आहे म्हणलं, काही काळजी नाही, चांगलं आहे, फार छान आहे. ते म्हणते हो ना बघा ना किती छान आहे. असं म्हणत गेली ती सोन्याकडे ती. म्हटलं आई फार छान आहे, पण आम्हाला चहा पाजूस त्याला हात लावू नका.
विठाला 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 मला म्हणायचंय इतका आसक्त राहू नका. विनोद सोडा, सिद्धांताकडे या. हे तुम्हाला कळवण्याकरता सांगतोय मी. त्या गोष्टीच मला आवडत नाही एवढ्या, पण नाविलाज आहे, काय करावा. नाविलाज आहे महाराज या गोष्टीला. काय आळवणं, साठवणं, त्या भगवंताला कोणी साठवलं तुम्हाला एक उदाहरण देतो मी. बघा भगवंताला साठवलं पाहिजे, आळवलं पाहिजे. फार छान आहे. प्रपंचाला नाही तर परमार्थामध्ये कोणी आळवलं, कोणी साठवलं आणि कोणाचा व्यापार सफल झाला. एक उदाहरण देतो रामायणामध्ये. बघा रामायणामध्ये सुंदर ज्यांची रामकथा चालू आहे सांगणे महाराजांची, आपण ऐकलं असेल कदाचित किंवा ऐकताल. रामायणामध्ये एक पार्ट आहे ज्याला जटायू म्हणतात. ऐका बरं बारकाईनं, लक्ष देईल आपल्या. जटायू एक पार्ट, असं अप्रतिम पार्ट आहे रामायणातलं सज्जनांनो. ऐका, जेव्हा रामाचा जन्म होतो, जन्म झाल्यावर राम हनकी मोठे होतात, अभिषेक वगैरे होतो आणि पुढे राम राजा होणार आहे. ऐका, राम राजा होणार आहे, पण जो राम राजा होणार आहे तोच राम वनवासाच्या दिशेनं जातो. अतिशय सगळ्यांना आनंद असतो, पण अचानक दुःख होतं आणि राम जंगलाच्या दिशेनं जातात. राजा राम चले बनबा, राजा राम चले बनबा, ये कैसा न्याय किया भगवन, ये कैसा न्याय किया भगवन, राजा राम चले बनबा, राजा राम चले बनबा. राम वनवासाच्या दिशेनं निघतात. तमसा नदीपर्यंत सगळे अयोध्यातली लोक रामाला वाटा लावायला राहतात. पुढे राम अनेकाला भेटतात. मला पूर्ण रामायण सांगायचं नाही. पुढं प्रत्येकाला भेटून राम पुढे पुढे जातात. पण दुर्भाग्य असं आहे की एका दिवशी एक हरिण, सीता माता रामाला तिकडे जा म्हणते. हरणाच्या पाठीमागे राम जातात. लक्ष्मणला सांगतात तू काय कर, सीतेचं रक्षण कर. पण दुर्भाग्य आहे की ज्या ठिकाणी कालाय तस्मय नमः असं म्हणतात. समय समय का खेल है, समय बडा बलवान. समय कुणाकरता थांबत नाही, वेळ कुणाकरता थांबत नसतो. तेव्हा समय बदलला, काळ बदलला, वेळ बदलला आणि त्या ठिकाणी माता सीता, जी माता सीता, ऐका रामायण सांगते आपल्याला, 14 वर्षापर्यंत लक्ष्मण, सीता माता आणि रामासोबत राहिला. शास्त्रात वर्णन आहे महाराज. पण ऐका ना, जेव्हा रावण येतो लखनजीला, तो सीता माता अभद्र बोलतात. लखन ती दोन रामाकडे जातात. गेल्यानंतर तो राम आणि लखन दोघांची भेट होते. इकडं रावण येतो आणि सीता मातेला घेतो आणि पुष्पक विमानामध्ये आकाशमार्गे घेऊन जातो. ऐका, आकाश मार्गाने गेल्याच्या नंतर इकडं लखन आणि रामाची भेट होते. राम म्हणतात अरे लखन, ए लखन, मी तुला म्हटलं होतं की तू सीतेची रक्षा कर, इकडं का आलास, तुला आज्ञा केली होती. लखन म्हणतात भैया क्षमा करा, पण मी सांगू शकत नाही. तो लखन महाराज 14 वर्षापर्यंत त्यानं रामाची, माता सीतेची काय केली, सेवा केली. असं म्हटलेलं आहे की त्या रामानं लखनजीला जेव्हा असं विचारलं ना, तेव्हा तो लखन सांगतो नाहम जानामि केयूरे. रामायण सांगते आपल्याला काय, नाहम जानामि केयूरे, नाहम जानामि कुंडले, नुपुरे त्वभिजानामि, नित्यं पादाभिवंदनात्. तो राम लखनला विचारतो, हे लखन, हे लक्ष्मणा, अरे सांग सीता कुठे, तू पाहिली का. तेव्हा लखन सांगतो रामा, नाहम जानामि केयूरे, नाहम जानामि कुंडले. हे रामा, मी 14 वर्षापर्यंत माता सीता सोबत राहिलो, पण मला त्यांचे कानातले कुंडल अद्याप माहिती नाही, त्यांच्या गळ्यातला हार मला माहिती नाही. मग नुपुरे तो बिजानामी, नित्यम पादाभिवंदनात. काय म्हणतो तो लखन, रामा 14 वर्ष मी माता जानकीची सेवा केली, मला त्यांचे कुंडल कसे आहेत माहिती नाही,
त्यांच्या गळ्यातला हार कसा आहे अद्याप माहिती नाही, पण एक आहे, त्यांच्या पायातले जे चैन आहेत ना त्याला मात्र मी ओळखतो. का? कारण नित्यम पादाभिवंदनात, रोज त्यांच्या पायाचं मी रोज सकाळी दर्शन घ्यायचो, म्हणून ते मी ओळखू शकतो आणि त्यानुसार माता सीतेचा शोध आपण करू. याला रामायण म्हणतात. दोघांची बोलणं झालं, चर्चा झाली. आकाश मार्गाने माता सीता नेत आहे. रावण सीता माता मोठ्यानं आक्रोश करते, वाचवा, धावा, वाचवा, 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 पण कोणी येत नाही. हा आवाज त्या जटायूनं ऐकला ज्याला गिधड म्हणतात. त्या गिधडानं हा आवाज ऐकला नाही. तो गिधड आपले पंख त्यानं फडफड 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 पंख गेले आणि उंच आकाशामध्ये तो गेला आणि जोरात अशी झडप त्या रावणावर त्यानं घातली. जोरात जेव्हा झडप त्या रावणावर गेली, त्या रावणाचं जे पुष्पक विमान होतं ना डगडग असं हलायला लागलं. त्या रावणानं पाठीमागे वळून पाहिलं, कोण आहे? पाहिलं तर एक जटायू आहे, गिधड आहे. राग आला त्या रावणाला. रावण ताट दिशी उठला आणि त्याच्यासोबत युद्ध करायला लागला. तो जटायू उंच आकाशात जायचा आणि जोरात अशी धडक मारायचा. धडक मारली की ते विमान असं हलायचं. त्या रावणाला वाटलं, अरे हे पाखरू, हे पक्षी, अरे मला हरतंय. पण भारी भरला तो जटायू त्या रावणाला. पण शेवटी तो रावण होता. दुष्ट माणसाची दुष्ट असतात. त्यानं सांगितलं, हे अरे सांग, कपट केलं त्यानं. कपट कोणी? त्या रावणानं. कारण असं असतं महाराज, आपला जर शत्रू जास्त जर शक्तिशाली असला ना, शास्त्रात वर्णन आहे, कपटेन शत्रू. एखादा माणूस आपल्यापेक्षा जर भांडणाला जर शिरजोर झाला, जर जड भरला, ऐका, तर कपट केलं पाहिजे. कपट, कपट कळतंय का? त्याची कमकुवत जागा कोणची, त्याचा वीक पॉइंट कोणता आहे हे शोधलं पाहिजे. रावणाला ते कळालं. रावणाने विचार केला, अरे याचे पंख जास्त फडफड करतात, याच्या पंखा जर पंख छाटले हा धाराशाही पडेल. आणि सज्जनांनो, परिणाम काय झाला तुम्हाला माहितीये का? महाभारताचं युद्ध कशानं झालं? कपटानं झालं. इतकं सोपं नाही ते. अथ श्री महाभारत कथा, कथा है पुरुषार्थ की, पार्थ की, परमार्थ की. कथा है पुरुषार्थ की, पार्थ की, परमार्थ की. अथ श्री महाभारत कथा, अथ श्री महाभारत कथा. महाभारताचं जे युद्ध जिंकलं पांडवांनी, पांडव किती होते माहिती का तुम्हाला? किती होते पांडव बाबा? पांडव किती होते ते म्हणतात? तुम्हाला कशाला उभा केलं? असं नाही ना. किती होती? 5 पांडव होते. आणि कौरव किती होते? 101, 100. मग मला सांगा, 100 कौरव आहे म्हणजे धृतराष्ट्राची पोरं, आणि पांडव किती आहेत? मग भारी कोण भरायला पाहिजे, 100 की 5? 5 मोठा का 100 मोठा? 100 मोठा आहे. मग 100 कौरवाला 5 पांडवांनी कसं हरला असेल? त्याचं कारण एकच आहे, फक्त आणि फक्त कपट. आणि ते कपट केलं कोणी? कृष्णानं. माहिती आहे का तुम्हाला? एवढंच नाही, त्या दुर्योधनाच्या बाजूने एक एक योद्धा होता महाराज. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, एकाचड एक रथी महारथी त्या कौरवाच्या बाजूने होते. आणि पांडवाच्या बाजूने फक्त धनुर्धारी म्हटलं तर एकटाच अर्जुन होता, बाकी कोणाला काही येत नव्हतं. एकटा अर्जुन. मग एकट्या अर्जुनानं सगळ्याला मारलं. कसं मारलं असेल? अहो, त्या अर्जुनाला नुसता कर्णच भारी होता, नुसता कर्ण. कर्ण फार योद्धा होता महाराज, फार मोठा श्रेष्ठ योद्धा होता. पण भगवंतानं कपट केलं आणि कपटानं त्या कर्णाला सुद्धा अर्जुनाला मारावं लावलं. मी कशा करता सांगतो तुम्हाला? कपट. तसं रावणानं कपट केलं आणि कपटानं त्या जटायूला खाली पाडलं. त्याची पंख छाटली, पंख छाटली, आणि पंख छाटल्यानंतर तो जटायू धाराशाही पडला. राम 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 राम. त्याच्या तोंडातून राम शब्द निघत आहे. आणि योग असा महाराज, राम आणि लखन दोघे जण सीतेचा शोध करत करत येत होते. आणि येत असताना त्या पाखराला, त्या पक्षाला, त्या जटायूला, त्या गिधडाला रामानं पाहिलं. आणि पाहिल्यानंतर लांबून जवळ आले राम आणि त्याला विचारला, रे कोण आहे तू? त्यानं सांगितलं, मी जटायू आहे रामा, क्षमा करा, पण मी माता सीतेला वाचवण्यामध्ये असमर्थ राहिलो, मला क्षमा करा, मी वाचू शकलो नाही. म्हणजे सीता तू पाहिली? म्हणे हो.
रावणानं नेली आकाश मार्गानं पुष्पक विमानामध्ये राम माता सीतेला घेऊन गेला. मी वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला रामा, पण प्रयत्नांती मी निष्फळ झालो, मला यश आलं नाही, मला क्षमा करा असं म्हणून राम राम असा तो बोलत आहे. रामाला वाईट वाटलं. राम म्हणतात, अहो काळजी करू नका, माझ्या मांडीवर डोकं द्या. ऐका, ती मांडी कोणाची? रामाची. अरे ज्या मांडी करता राजा दशरथीकडे तरफडत होता. आज रामाला वनवासाला जाऊन 6 दिवस झाले होती आणि इकडं हा राजा दशरथ सारखी वाट पाहायचा. राम राम. शेवटी सुमंत आला आणि सुमंतानं सांगितलं, राजे राम आले. राम आले नाही. काय? राम आला नाही? राम आला नाही हा शब्द त्या राजा दशरथानं ऐकला आणि 6 वेळा राजा दशरथ राम राम असं म्हटला. राम राम कही राम कही, राम राम कही राम, तनु परिहरि रघुवर विरह, राऊ गयवू सुरधाम. राम 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 6 वेळा राजा दशरथ राम म्हटला, पण राम आला नाही महाराज. तेव्हा त्या राजा दशरथाला रामाची मांडी हवी होती मरण्याकरता. असं म्हणतात ना, मरत्या वेळी मांडी पोरानं द्यावी. आपल्याकडे माहिती आहे ना? नाही महाराज. तो राजा दशरथ इतका प्रतापशाली होता. जर राजा दशरथ वरती गेला ना स्वर्गामध्ये, तर इंद्राचं अर्ध सिंहासन राजा दशरथाकरता नेहमी खाली राहायचं. इतका अधिकार त्या राजा दशरथाचा होता. पण मरत्या टायमाला राम जवळ. दुर्भाग्य त्या दशरथाचं. नाही राम आला. शेवटी रावू गयवो सुरधा, राम राम म्हणून त्यानं आपला प्राण सोडला. राम आला नाही. आणि इकडे एक गिधाड आहे. गिधाड. गिधाडाचं अन्नमेतिक तुम्हाला काय असतं? ते मांस खातं. पण कोणतं मांस? सडलेलं. सडलेलं मांस खातो, हा त्याचा आहार आहे. त्याला गिधड म्हणतात. त्या गिधडाला जगाच्या बापानं मांडी दिली आणि मांडी देऊन राम म्हणतात, अहो जटायू, ए गिधडा, ए जटायू, अरे तू उदंड आयुष्य हो, तुला आणखी 1000 वर्ष मी आयुष्य देतो, जग. पण तो गिधड म्हणतोय, तो जटायू म्हणतो, रामा नाही. देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते मन को लुभाते, यही गीत गाते मैं तननाथ त्यागो, गोविंद दामोदर माधवेति, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. हे रामा, आता राहून काय करायचंय? नाही म्हणे. शेवटी हे रामा, माझ्याकडे तुम्ही बघा. कोण म्हणतंय? जटायू म्हणतोय. रामानं जटायूकडे पाहिलं आणि जटायूनं त्या रामाकडे पाहिलं आणि हृदयामध्ये त्या रामाला त्या जटायूनं साठवलं आणि आपली एरझार संपवली. म्हणून साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, जी हृदय मंदिरी, जी हृदय मंदिरी, हृदय मंदिरी, हृदय मंदिरी, हृदय मंदिरी, हृदय मंदिरी. विठोबा रखुमाये, बोला बोला रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. याला काय म्हणतायत? साठवणं म्हणतायत. असं साठवावं महाराज. अगदी सोपं आहे, काही अवघड नाही महाराज, काहीच अवघड नाही. असं जर तुम्ही केलं ना, तर खरं सांगतो, त्यांची सरली एरझार. त्यांची म्हणजे कोणाची? साठविला हरी, जिही हृदय मंदिरी. ज्यांनी भगवंताला आपल्या हृदयात साठवलं, त्यांची जीवनातली काय होते? एरझार संपते. आणि काय होतंय? झाला सफल. त्यांच्या जीवनाचा व्यापार काय होतो? सफल होतो. म्हणून जीवनाचा व्यापार सफल होण्याकरता भगवंताला साठवलं पाहिजे.
संसार आला नाही. आपल्याकडं आपल्या सगळ्यांना माहिती आहे संसार हा होत असतो महाराज. ऐका, पुन्हा ऐका, तुम्ही कीर्तन ऐकताय ना, संसार होत असतो. संसार आतापर्यंत कुणाचाच राहिला नाही म्हणून आपला राहील. आजा मेला, पंजा मेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, तरी बी आपण सुधराना. किती अवघड आहे. मला बी म्हणू लागता तुम्ही. किती महाराज लोक पाणी पाजले तुम्ही. तुमची काय गत आहे महाराज, तुमचं तर काहीच वय नाही आणखी. असं नाही, असं नका करू. अरे कीर्तन ऐका, असं ऐका, असं ऐका, पुन्हा कीर्तनच ऐकू नका. याला ऐकणं म्हणतायत, याला श्रोता म्हणतात. आहे असं भागवतामध्ये असा एक श्रोता होऊन गेला माहिती आहे तुम्हाला, ज्याचं नाव आहे धुंदुकारी. इतकं पाप केलं होतं त्या धुंदुकारीनं. ऐका तुम्ही, इतका पापी होता तो, इतका पापी होता की त्याच्या पापाला पार सीमाच नव्हती. त्यानं जीवनभर पाप केलं आणि पाप करता करताच तो मेला. इतका पापी होता. पण त्यानं महाराज एकदाच भागवत कथा ऐकली. किद्दा? एकदाच. पण अशी कथा ऐकली, कथा ऐकली लगेच त्याला न्यायला विमान आलं. माहिती का तुम्हाला, भगवंताची पार्षद आली त्याला न्यायला. बसा म्हणे धुंदुकारी, म्हणे कुठं? वैकुंठामध्ये भगवंताच्या दर्शनाकरता भगवंताने तुम्हाला बोलवलंय, चला निरोप दिला आमच्याकडं, जा त्या धुंदुकारीला घेऊन या. म्हणे का? त्यानं कथा ऐकली म्हणे, तो आता मुक्त झालाय. ऐकता ना कीर्तन तुम्ही? कोण म्हणतंय? जगाचा बाप त्या भगवंताच्या पार्षदाला निरोप दिला, जा त्या धुंदुकारीला घेऊन या. म्हणे तो पापी आहे. म्हणे आता नाही, पहिला होता, आता तो मुक्त झाला. का? म्हणे त्यानं कथा ऐकली. सज्जनांनो, तो धुंदुकारी कथा ऐकत होता. गोकर्ण कथा सांगत होते. भगवंताची पार्षद पाहिली आणि गोकर्णाला राग आला ना. गोकर्ण म्हणतात, अहो या ठिकाणी सगळ्यांनी कथा ऐकली. अत्रैव बहवः सन्ति, भागवतात वर्णन आहे, श्रोतारो मम निर्मला आणि तानि विमानानि न तेषां युगपत्कुत. त्या भगवंताच्या पार्षदाला गोकर्ण म्हणतात, अरे कथा सगळ्यांनी ऐकली, मग विमान एकट्या धुंदुकारी करता का? सगळ्याला विमान आणा. त्या पार्षदाने सुंदर उत्तर दिलं, म्हणे तुमचं मान्य आहे, कथा सगळ्यांनी ऐकली, पण सगळ्यांना सारखी ऐकली नाही ना. काहींनी पाय लांबून ऐकली, काहींनी जांभाळ्या देवदेव ऐकली. महाराज बंद करा, बंद करा, कवर चालिता. काहीने डुकल्या घेऊ घेऊ ऐकली, काहीने चालू कीर्तनात इथं नाही तिकडे सांगतो मी. आपले लोक तुम्ही चांगले आहात म्हणे, पण धुंदुकारीने तशी ऐकली नाही, धुंदुकारीने छान ऐकली. अरे कथा सगळ्यांनी ऐकली, पण सगळ्यांना सारखी ऐकली नाही, म्हणून कथा ऐकण्यात फरक पडला, म्हणून फळात फरक पडला. हे त्याचं उत्तर आहे. म्हणून सगळ्यांना विमान येऊ शकत नाही. सुंदर उत्तर दिलं त्या भगवंताच्या पार्षदानं. काय म्हणतात ते? श्रवणस्य, भागवतकार सुंदर वर्णन करतात. काय? श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थितः. अरे श्रवण म्हणजे ऐकण्यात फरक पडला, म्हणून फळात फरक पडला. जशी कथा धुंदुकारीनं ऐकली तशी बाकीच्यांनी ऐकली, म्हणून त्यांना विमान न्यायला आलं. तुम्हाला पाहिजे का विमान? असे टुळू टुळकून पाहतात माझ्याकडे. पाहिजे की नाही? तुम्हाला मुक्त व्हावं वाटतं की नाही? मग असं कीर्तन ऐका, असं कीर्तन ऐका जसं त्या धुंदुकारीनं ऐकलं. विठाला विठाला म्हणून असं ऐका महाराज, असं ऐका की पुन्हा ऐकण्याची गरजच पडली नाही. त्याला ऐकणं म्हणतात, त्याला श्रोता म्हणतात. शास्त्रात श्रोताचे फार प्रकार आहे. उंष्ट श्रोता, काही काही श्रोते उंटासारखे असतात. उंटासारखे म्हणजे कळतं का? उंटाची मान कशी असते? उंच असते, उंच मान असते कुणाची? उंटाची. पण ते उंट काय करतं? हिरवगार गवत सोडून देतं, काटे हाणतं.
काट्याच्या झाडावर तोंड घालतं कोण? उंट. तुम्हाला वाटतं की मी उंटा करता बोललो? कळलं का नाही? काहीला उद्या कळन. रेंज नाही आली. तुम्हाला कळलंच. पुन्हा सांगू का? काही काही श्रोते कसे असतात? उंटासारखे असतात. उंटाची मान कशी असते? शास्त्रात वर्णने कशी असते? उंट कसा असतो? शेळीसारखा. असं आहे का? उंट कसा असतो? उंटासारखा उंच. मग असा तो उंट, त्याची मान उंच असते, पण त्याची मान उंच असते पण तो खाली झोकत नाही, तो गवत खात नाही, ते गवत सोडून देताना काटे आणतं आणि तोंड लाल करून घेतं. तसे उंटासारखे काही श्रोते असतात म्हणतात, ते सिद्धांत सोडतात आणि दृष्टांतच धरतात. काय जोक हाणला महाराजांनी रात्री, त्याचं नाव कीर्तन. लेच पुडी सोडली महाराजांनी, पुडी. याला म्हणा उंट श्रोता. काही तथ्य नाही त्या श्रोत्यामध्ये. तसा श्रोता बनू नका, धुंदुकारी सारखा बना. अशी कथा एक असो. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जीवनाचा व्यापार जर तुम्हाला सफल करायचा असेल तर हे करावंच लागेल महाराज. हे जर तुम्ही केलं तरच खऱ्या अर्थाने तुमचा व्यापार काय होईल? सफल होईल. नाहीतरी याच्याकरताच आपण आलेलो आहे हे आपल्या लक्षात असावं. बघा, तुम्हाला उदाहरण देईल मग तुम्ही कळेल. तुमचा बाजार घनसंगवीचा असतो ना. कोणत्या दिवशी होतो पारा बाजार? शनिवार. समजा शनिवारचा बाजार दिवस उजाडला. ऐका बरं मांदाळाकर, शनिवारचा दिवस उजाडला. सकाळी एक शेतकरी काय केलं, हातात अशी पिशवी घेतली बरं का काळे महाराज, हातात पिशवी घेतली आणि तो बाजाराकडे निघाला. बाजाराच्या दिशेने गेला आणि बाजाराच्या दिशेने गेल्यानंतर त्या बाजारात अनेक दुकानं होत्या. खायच्या दुकानं होत्या, पाल्या भाज्या होत्या, मेथीची भाजी, कोथिंबीर होती, लसूण होता, अद्रक होती, कांदा होता, बटाटा होता, टमाटा होता, सगळे पदार्थ होते. यानं काय केलं, अशी पिशवी घेतली, सगळ्या बाजारात भना 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 फिरलं. दिवसभर फिरलं, पिशवी हातात तशीच आणि तसंच बोंबलत घरी आलं. गेलं तर कुठं? काय आणायला गेलं तर? काय आणलं त्यानं? पिशवीत काहीच नाही आणलं. पिशवी तशीच रिकामी घरी आणली. त्याचा हेतू काय होता? त्याचं लक्ष काय होतं? बाजार करणं. बाजाराला गेला, बाजारात गेला, पण बाजार करून आला नाही. व्यर्थ आहे त्याची एरझार, त्याची चक्कर फुकट गेली. तसं आता दृष्टांत सोडा, आता सिद्धांताकडे या. तसं मृत्यूलोक हा एक बाजार आहे. ऐका, आपण या ठिकाणी आलेलो त्या बाजारामध्ये कशा करता? खरेदी करता. काय खरेदी करायचं? मैंने गोविंद लीनो मोल, कोई कहे सस्ता. मीराबाई कहती है क्या? कोई कहे सस्ता, कोई कहे भारी, बाई मैंने गोविंद लीनो मोल, बाई मैंने गोविंद लीनो मोल, बाई मैंने गोविंद लीनो मोल. अरे मोल त्या भगवंताला आपल्या पिशवीत टाकायचं आपल्याला, पण ते आपण विसरलो. ती पिशवी तशीच घेतली आणि तशीच रिकामी घरी नेली. म्हणजे आपली चक्कर काय झाली? व्यर्थ झाली. आपलीकडे म्हणे ना, जसा आला तसाच गेला, याने काहीच केलं नाही. तसं या जीवनात येऊन तुम्ही काहीतरी करा. काहीतरी म्हणजे काय? आपला व्यापार सफल करा. म्हणून झाला सफल व्यापार त्या भगवंताला साठवा. ठीक आहे महाराज, मग तुम्ही जर त्या भगवंताला साठवलं, तुमच्या काय होईल? तो हाती येईल. आणि भगवान का तुमच्या हाती आला? अरे काय विचारता, कशाची चिंता नाही. अनेक उदाहरण तुम्हाला सांगेल. एक उदाहरण सांगेल आणि मी थांबेल. भागवतातलं उदाहरण सांगतो, ऐका, कळेल. भगवान जवळ आल्यावर कशाची चिंता राहत नाही, कशाचीच राहत नाहीये. बघा, भागवतामध्ये गोवर्धन लीला आहे. अतिशय छान प्रसंग आहे, अतिशय छान. लक्ष देऊन ऐका बरं, आपल्याला कळेल. गोवर्धन लीला आहे भागवतामध्ये. गोवर्धन लीला करत असताना अगोदर काय करायचे? सगळे गोपाळ, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, मधुमंगल, सगळे गोपाळ त्या ठिकाणी जमले. आणि वर्षातनं एकदा नंद बाबा, सगळे गोपाळ, सगळे 9 नंद, सगळे गोपाळ काय करायचे? वर्षातनं एकदा त्या इंद्राची पूजा करायची. ऐका बरं,
इंद्राची पूजा करायचे वर्षातून एकदा. मग इंद्राची पूजा करायची, तो दिवस उजाडला आणि त्यांनी काय केलं, ते पक्वान्न करायला सुरुवात केली. पक्वान्न. महाराज उत्तर भारतात तुम्ही गेलात ना, आजही भगवान बाके बिहारीला नैवेद्य लागतो महाराज, भोग लागतो. कशाचा? 56 पदार्थ असतात त्या भोगात. किती ऐकताना मांदळाकर महाराज, आम्ही जेवलो सगळेजण आज. होय, काय जेवण होतं महाराज. होय दा बालाजी महाराज, मला जयराम भाऊनं इतकं जेव घातलं, सगळ्यात शेवटी मी उठलो. तू म्हणताल भेटलं नव्हतं घरी, असं म्हणून नाही, अरे त्यांचं प्रेम होतं. खरं सांगतो, खरंच असली बासुंदी केली होती. होय, आपल्याला दूध भेटत नाही चहाला. किती दूध जाळलं असेल बासुंदी करायला महाराज, इतकं जेवलो आम्ही. म्हणून उत्तर भारतामध्ये छान त्यांनी जेव घातलं. उत्तर भारतात असं भगवंताला रोज भोग लावतात. आणि किती पदार्थ असतात भोगात माहिती आहे तुम्हाला? त्या गोवर्धन लीला करत असताना 56 प्रकारची पदार्थ व्यंजन बनवण्यात आले. किती प्रकारची? 56 पदार्थ करतात का तुम्हाला? 56 पदार्थ बनवतात आणि बाके बिहारीला काय लावतात? भोग. भोग समजतो का? भोग म्हणे महाराज हे काही जमलं नाही आम्हाला. नाही, भोग महाराज, आमच्याकडे भोगच नसतो, सगळा भवरोग. भोग नाही लावत आपण. नाही म्हणे महाराज. मग आव सापून आला भगवंताला, पूजा जर केली, निवद ती स्वतः जात नाही. ते म्हणतात, अय बाळ्या, अय आता देवाला निवद दाखव ना. देवाला तसं निवद दिसत नाही का? निवद ही पद्धत आपल्याकडे भोग लावायची. पण महाराज गोवर्धन पर्वताला तसं नव्हतं. ऐका, 56 प्रकारची व्यंजनं बनवली. त्या कृष्णाने ते पाहिलं, विचारलं, बाबा हे कशा करता सगळं? अरे कृष्णा, तुला माहिती नाही का, वर्षात एकदा आपण काय करत असतो, त्या गोवर्धनाची पूजा करतो. असं कशा करता? अरे म्हणे तुला माहिती नाही का, आपण जर इंद्राची पूजा केली तर इंद्र स्वर्गाचा राजा आहे. तो वरुणाला आदेश देतो, वरुणाला आदेश दिला की वरून पाऊस पाडतो. वरुणानं पाऊस पाडला, आपली जमीन हिरवीगार होते. जमीन हिरवीगार झाली, पीक येतं, पीक आलं, आपल्याला खायला भेटतं. त्याच्याकरता वर्षात एकदा आपण काय करत असतो, ते इंद्राची पूजा करतो म्हणे. असं मग किती वर्षापासून करता? तर कृष्ण होता तो. म्हणे अरे अनेक वर्षापासून करतो. मग तुमच्या इंद्रानं, तुमच्या देवानं तुम्हाला कधी भेट दिली का? म्हणे तसं काही नाही, आणखी स्वप्नातही नाही. काय खा करता का म्हणे त्याची पूजा? तुम्ही एवढे व्यंजन करता, तो खातो का? म्हणे नाही. अरे प्रसाद लावायचा, भोग लावायचा ना आपण प्रसाद म्हणून खायचा. म्हणे हे असली पूजा नका करू, मी सांगतो ते देवाची पूजा करा, माझं ऐका. बोबड्या म्हणाला, बाबा हा वयानं लहान आहे पण डोक्यानं लय हुशार आहे म्हणे. आपण एवढ्या वेळेस ऐकून तर पाहू, एवढ्या वेळेस ऐकून पाहू म्हणे. ऐकून पाहू म्हटल्यानंतर म्हणे चला ना चला, असं म्हणून ऐका ना महाराज, चला म्हणे पूजा करू. पूजा करू म्हटल्यानंतर पूजा करायला लागले. 56 प्रकारचे पदार्थ सुरू झाले आणि व्यंजनं बनवली. व्यंजनं बनवता 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 56 प्रकारचे भोग बनवले आणि त्या इंद्राला न कळवता, इंद्राला न सांगता पूजा सुरू झाली. पूजा सुरू झाली, 56 प्रकारचा भोग लावला. आंघोळ घालायला लागले. अगोदर आंघोळ घालत असताना, आंघोळ घालता घालता 84 कोस तो पर्वत, कशी तरी आंघोळ घातली, 56 प्रकारचे भोग लावले. इंद्राला कळालं माझी पूजा सोडून यांनी काय केली, गोवर्धनाची पूजा केली. राग आला इंद्राला. इंद्रानं वरुणाला आदेश दिला, हे वरुणा जा आणि तिथे पाऊस पाडव. असं म्हणून वरुणानं धो धो असा पाऊस पडला. शास्त्रात वर्णने भागवतकार सांगतात, गणम संवर्तकम नाम मेघानाम चांतकारिणाम. सुंदर असा पाऊस पडला. कोणता पाऊस? म्हणे संवर्तक नावाची मेघमाला मारली. 7 दिवस 7 रात्रीपर्यंत धो मुसळधार पाऊस त्या वरुणानं पाडला. सगळे गोपाळ भ्यायला लागले, अरे कृष्णा वाचव, अरे कृष्णा वाचव. भगवंतात काळजी करू नका, तू एक बार आजा गिरिराज की शरण में, तू रंक हो या राजा गिरिराज की शरण में, नित्य दीपदान होते गिरिराज की शरण में, तू एक बार आजा गिरिराज की शरण में, तू रंक हो या राजा गिरिराज की शरण में. ऐका म्हणे, या इकडं या. भगवंतानं करंगळी वर केली आणि 84 कोस असणारा तो गोवर्धन आपल्या एका करंगळी उच्चारला. किती दिवस?
7 दिवस 7 रात्रीपर्यंत, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, तितक्यात बोबड्याला काही राहुलं नाही. लगेच थांबणार आहे मी एवढं बोलून. बोबड्या म्हणतो, हे कृष्णा रे 3 दिवस झाले तू गोवर्धन उचललाय. अरे भूक लागली असेल, तहान लागली असेल. अरे आम्ही बी अशा काठ्या लावल्यात ना म्हणे. अतिशुक्ती अलंकार विद्वान लोकांनी त्या ठिकाणी वापरलेला आहे. भाव काढलेला आहे कथेचा. जेव्हा भगवंतानं करंगळीवर असा पर्वत उचलला ना, बाकीचे गोपाळ म्हणाले कृष्ण लहान आहे, करंगळी मोडून आपण आपल्या काठ्या लावा. त्यांनी आपापल्या काठ्या लावल्या. कोणी? बोबड्या, वाकड्या, सुद्धा मंगू सगळ्यांना अशा काठ्या लावल्या. 3 दिवस झाले. बोबड्या म्हणाला, अरे कृष्णा तू आमच्या सगळ्यात लहान आहे, जरा करंगळी खाली घे आणि तू काहीतरी जेव, भूक लागली असेल तुला. बोबड्या म्हणाला, कृष्ण म्हणतो, बोबड्या तुझं खरं आहे, मी करंगळी खाली घेतली असती, पण मी जर करंगळी खाली घेतली पर्वत खाली येईन ना. बोबड्या म्हणाला, काय म्हणाला? पर्वत खाली येईन? मग तुला असं वाटतं काय तुझ्या करंगळीवर पर्वत उभा आहे आणि एवढ्याला काठ्या कशाला लावल्यात आम्ही? अरे घे खाली. गुढीनं सांगतो लहान आहे, हा घे खाली. भगवान म्हणतात, तरी पर्वत खाली येईल. बोबड्या म्हणणार, अरे म्हटलं ना घे खाली, घे खाली. भगवंतानं अशी करंगळी थोडी काहीतरी खाली केली. जशी करंगळी खाली केली, चट 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 सगळ्या काट्या ताटा 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 तुटायला लागल्या. बोबड्या म्हणाला, अरे कृष्णा करंगळी वर कर. पुन्हा भगवंतानं करंगळी वर केली तरी बोबड्याला राहुलं नाही. बोबड्या म्हणाला, कृष्णा अरे तुझ्या करंगळीत एवढी ताकद कुठून आली सांग. भगवंतात बरी का पंचायत आता. अगोदर सांगितलं जमलं नाही. भगवान म्हणतात, अरे बोबड्या मी भगवान आहे. बोबड्या म्हणाला, काय भगवान? तू तोंड धुते का तुला तोंड? चालला भगवान बनायला. अरे विचारतो करंगळी ताकद कसल्या. भगवान सांगतोय म्हणे आमच्यासोबत खेळा, आमच्यासोबत राहिला, आमच्यासोबत वाढला आणि भगवान सांगतोय. महाराज नाही राहुलं. शेवटी नाविलाज झाला आणि भगवान त्यांची समजूत काढतात. ऐका, माझ्या करंगळीत ताकद कशानं आली. कछु माखन को बल बढ्यो, कछु गोपन करे सहाय, श्री राधे जू को कृपा सो, मैंने गिरीवर लियो उठा. माझा मुद्दा इथं एक कथा कशा करता सांगितली की जेव्हा त्या वरुणानं धोधो पाऊस पडला, भगवान म्हणतात काळजी करू नका. ते गोपाळ घाबरले नाही. भगवंता सांगितलं या आणि या पर्वताखाली राहा. हरी आला हाता मग कैची भय चिंता, कशाचा परिणाम साठविला हरी. जिहे हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार असतो. आपली वेळ संपलेली आहे. 10:30 किती वाजले आता? 11:30 10:30 15 मिनटं जास्त झाली का? नाही ना. असो, कथा सांगत असताना थोडासा झालं माझ्याकडून टाईम. आपली माफी मागतो जाहीर. मी जास्त वेळ करत नाही, पण आज ओघाओघानं गेलो थोडं जास्त पुढं. इथेच थांबतो मी. असो, कीर्तनातून एवढंच घरी येऊन जा सज्जनांनो. ऐका की जीवनाचा व्यापार सफर करा. कशानं करायचा? तर तो भगवत भजनानं करायचा. भगवत भजन करायचं. तो व्यापार सफर होतो. त्याच्याकरता काय केले पाहिजे? तर एकच केलं पाहिजे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.